जय काळ सिद्ध. सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान लक्षात घ्या. सामान्य अग्नी आणि विशेष अग्नी. कळलं की नाही? म्हणजे आता बघा, सामान्य ज्ञान कशाला म्हटलं जातं आणि विशेष अग्नी कशाला म्हटलं जातं. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ह्या लाकडामध्ये अग्नी आहे. लाकडामध्ये अग्नी आहे हे सगळ्यांना माहिती आहे. सगळ्या ठिकाणी अग्नी माहिती आहे. पण हा लाकडामधला अग्नी जो आहे तो लाकडाला जाळू शकतो का? नाही. म्हणजे मंथन करून त्याचं विशेष अग्नीमध्ये रूपांतर करायला पाहिजे. आणि जेव्हा आपण त्याचं मंथन करतो आणि या विशेष अग्नी निर्माण होतं ना, तो हा विशेष अग्नी जो निर्माण झालेला आहे तो काय करतो? लाकडाला जाळतो. कळलं की नाही? म्हणजे त्या अग्नीने काय केलं तर अग्नी जो आहे तो लाकडाचं रूप धारण करतो आणि त्या लाकडाला जाळतो. आणि लाकडाला जाळल्यानंतर तो पुन्हा सामान्य अग्नी होतो. झालं? अगदी त्याचप्रमाणे सामान्य ज्ञान आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला सगळ्यांना मी आहे हे ज्ञान सगळ्यांना आहे. पण मी कोण आहे हे ज्ञान आपल्याला नाही आहे. आणि जेव्हा आपण सद्गुरूच्या सान्निध्यात जातो आणि जेव्हा सद्गुरू आपल्याला महावाक्याचा बोध करतात, तत्वमसी अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म. कळलं ना? ऐक शिष्या येथींचे वर्म स्वये तुचे ऐसे ब्रह्म. हा जेव्हा त्याला बोध केला जातो, उपदेश केला जातो, तेव्हा काय होतं? हे विशेष ज्ञान म्हणजे सद्गुरूच्या विचारांबरोबर जेव्हा मंथन होतं तेव्हा विशेष ज्ञान प्रगट होतं. आणि हे विशेष ज्ञान जे प्रगट होतं ते काय करतं? आपली हे मायिक बंधनं जे आहेत, जे अज्ञान आहे, अज्ञानाची निवृत्ती करतं. कळलं ना? अज्ञानाची निवृत्ती करतं. म्हणजे ज्याला अवांतर वाक्य म्हटलं जातं ना, अवांतर वाक्यामध्ये काय दाखवलं जातं? सर्वत्र देव आहे. सर्वत्र देव हे झालं अवांतर वाक्य. पण हे अवांतर वाक्याचं महावाक्यामध्ये रूपांतर करायला पाहिजे. आणि मग महावाक्यांचं अवांतर वाक्याचं महावाक्यामध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला सद्गुरूला शरण जायला पाहिजे. सगळ्यांना माहिती आहे सगळ्या ठिकाणी देव आहे. कळलं की नाही? सगळ्यांमध्ये देव, सर्वत्र देव आहे. कळलं ना? पण हा देव मीच देव आहे, माझ्यामध्ये देव आहे हे नाही, हे कधी कळतं? कळलं की नाही? मग ह्याच्यासाठी मी गोष्ट सांगितली होती बघा, पंचदशी मधली गोष्ट. 10 मित्र आहेत, नदी ओलांडून जात आहेत. गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, पलीकडे गेल्याने मोजायला लागले 1, 2, 9. सगळेजण 9 पर्यंतच मोजतात. त्यांना वाटलं की आपल्यामधला एक कोणीतरी वाहून गेला. तेवढ्या तिथे एक काका येतात आणि ते काका म्हणतात, काय बाळांनो, काय झालं? तुम्ही असे अस्वस्थ का, चिंताक्रांत का? नाही काका, काय झालं? आम्ही नदी ओलांडताना 10 जण होतो आणि आता आम्ही 9 जणच आहोत. कारण प्रत्येक 9 पर्यंतच मोजत होता, स्वतःला मोजत नव्हता. काका एक नजर फिरवतात आणि नजर फिरवल्यानंतर त्यांच्या लक्षात येते हे 10 जण आहेत. मग ते म्हणतात की तुम्ही 10 जण आहात. हे झालं अवांतर वाक्य. मग लाईनीमध्ये सगळ्यांना उभे करतात आणि 1, 2, 3 10व्याच्या छातीवर हात ठेवतात की 10वा तू. हे झालं महावाक्य. असं सद्गुरूने आपल्याला हेच सांगितलेलं आहे. कळलं ना? म्हणजे आपल्या छातीवर हात ठेवून सद्गुरूने सांगितलं, तूच देव आहेस, परमेश्वर परमात्मा तूच आहेस. कळलं की नाही? आणि ह्यासाठी काळसिद्धेश्वर महाराजांसारख्या आत्मज्ञानी महापुरुषाला आपल्याला शरण जावं लागतं. म्हणजे लक्षात आलं ना तुमच्या? सामान्य ज्ञान म्हणजे काय? आपण सकाळी उठल्यानंतर आपण डोळे उघडले, कळलं मी आहे. म्हणजे प्रत्येकाला कळतं की मी आहे म्हणून. पण आपण काय करतो? मी कोण आहे? शरीर, म्हणजे देहबुद्धी. कारण आपण प्रथम शरीरालाच बघतो ना, म्हणजे ही झाली देहबुद्धी. कळलं की नाही? आणि जेव्हा सद्गुरूला शरण जातो तेव्हा ते आपल्याला आत्मबुद्धीचा बोध करतात. कळलं की नाही? मग मी कोण आहे? मी शरीर नाही, चैतन्य रूप आत्मा मी आहे, हे ज्ञान आपल्याला होतं. आणि ह्यासाठी सद्गुरूला शरण जावं लागतं. लक्षात आलं ना? कळलं की नाही? जय काळ सिद्ध, जय काळ.